नमस्कार मित्रांनो, मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची. मित्रांनो आज तो दिवस आलेला आहे. हो, सगळ्या महिलांसाठी, ताईंसाठी आनंदाची बातमी घेऊन आजचा दिवस आलेला आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे वाटप आता सुरू झालेले आहेत. महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. काही महिलांचे कमेंट सुद्धा आलेले आहेत, की त्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्याला जर तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळाले असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला पैसे कधी मिळाले आणि किती मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे बाकीच्यांनाही त्याची खात्री पटेल. मित्र याच्यामध्ये असं दिसतंय की सगळ्यात पहिले ते 4,500 जमा करत आहेत. 4,500 ते कुणाच्या खात्यांमध्ये जमा करत आहेत? ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्ट किंवा त्याच्या आधी भरलेला होता आणि त्यांचा मंजूर नंतर झाला, 31 ऑगस्ट नंतर मंजूर झाला आणि त्यांचा डीबीटी स्टेटस सुद्धा ऍक्टिव्ह आहे. बँक खातं आधारला लिंक झालेलं आहे. त्यांच्या खात्यांमध्ये हे 4,500 सगळ्यात पहिले जमा केले जात आहेत. तर इथं 4,500 त्या महिलांच्या खात्यांमध्ये जमा झाले, की मग बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना ₹1,500 जमा केले जातील. आता हे ₹1,500 कोणाला जमा केले जातील? तर ज्यांना आतापर्यंत ₹3,000 मिळालेले आहेत, याच्या आधी ₹3,000 त्यांना मिळालेले आहेत, त्यांना हे तिसऱ्या टप्प्याचे ₹1,500 मिळतील. आणि अजून ₹1,500 कोणाला मिळतील? तर ज्यांनी अर्ज 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये भरला, त्यांना हे परत त्यांना आता फक्त सप्टेंबरचे ₹1,500 त्यांना मिळतील. मित्र या सगळ्यांमध्ये तुमचं एकच काम आहे, की ते म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे ते आधारला लिंक असलेलं पाहिजे आणि त्याचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. याचं तुमचं पूर्ण असेल तर तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तसंच तुमचं जे बँक अकाउंट आहे डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा चालणार नाही. तर तुमचं बँक अकाउंट जर गोठवलेलं असेल, क्लोज केलेलं असेल, काही कारणास्तव बंद केलेलं असेल तात्पुरतं, तरी तुम्हाला मग पैसे होणार नाही. त्यामुळे याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. हे बँकेत जाऊन चेक करा. जर तुमचा असा काही प्रॉब्लेम असेल तर. तुमचे काही प्रश्न असतील या योजनेबद्दल, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न नक्की करू. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक